वेलकम स्टुडंट्स. आपण आता जॉमेट्री मधला फोर्थ लेसन स्टार्ट करणार आहोत. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स हा लेसन स्टार्ट करणार आहोत. आता इथं थोडासा प्रॉब्लेम काय येऊ शकतो सांगा. लक्षात, आपण ज्यावेळी मी तुम्हाला क्लासरूमवर ज्यावेळी मी शिकवत असतो तेव्हा माझ्याकडे ते कंपास वगैरे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि त्यानं मी तुम्हाला आर्क कशी काढायची वगैरे हे सांगू शकतो. पण इथं आपल्याला ते तसं पॉसिबल नाही. पण मी सांगणार तुम्हाला कसं कन्स्ट्रक्शन करायचं किंवा काय करायचं हे सांगणार. पण त्यानुसार तुम्ही ते वाचून वाचून इमिजिएट कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं. कारण याच्यावरती तो कंपास तुमचा राहू शकत नाही या बोर्डवरती, किंवा तो आर्क ड्रॉ करता येत नाही मला, किंवा तसे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल नसल्यामुळं आपण हे करू शकत नाही. ठीक आहे, तरी मी प्रयत्न करतो. समजा जर मला काही मिळत असेल तर मी अवेलेबल करायचा प्रयत्न करेन, जरूर करेन. आता आपण यामध्ये या लेसन मध्ये तुम्हाला फक्त दोनच एक, हा खूप लहान लेसन आहे. त्याच्यात फक्त दोन एक्सरसाइज आहेत. एक सिमिलर ट्रायंगलचा एक्सरसाइज आहे आणि एक टँजंट टू द सर्कल असा एक एक्सरसाइज आहे. या सर्कलला टँजंट काढणं आणि पहिला जो आहे तो सिमिलॅरिटीशी रिलेटेड आहे. आता या सिमिलॅरिटीमध्ये सुद्धा दोन प्रकारचे ट्रायंगल आहेत. त्यात एक टाईप असा आहे की जिथं दोन ट्रायंगल्स मध्ये एकही वर्टेक्स कॉमन नसणारे ट्रायंगल, म्हणजे दोन्ही डिस्टिंक्ट ट्रायंगल्स, देर इज नथिंग कॉमन इन वर्टायसेस. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक वर्टेक्स त्यातला कॉमन असतो, अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन. आणि ते थोडंसं अवघड असतं. एक वर्टेक्स कॉमन, आता उदाहरणार्थ नावातनं कळत आहे बघा. मला सांगा, ट्रायंगल ए बी सी आणि सिमिलर त्याला दुसरा ट्रायंगल समजा पी क्यू आर आहे. मला सांगा, हे दोन ट्रायंगल्स बघा, नावं एबीसी पी क्यू आर टोटली डिफरंट आहेत. म्हणजे हा ट्रायंगल तो ट्रायंगल लांब लांब असणार आहे, काही त्याच्यात कॉमन नाही किंवा काही. पण हे नाव बघा, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए पी क्यू. त्याच्यामध्ये ए हा वर्टेक्स कॉमन आला बघा. एखादी साइड किंवा वर्टेक्स काही कॉमन असू शकतं, काही. मग अशा प्रकारचे ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन थोडंसं अवघड असतं. तर आपण बघूया जसे येतील तसे आपण. तर पहिले आपण सिमिलॅरिटीचा पार्ट आपण पाहणार आहोत. टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज 4.1 कडे पर्यंत. आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिले तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 वाचून घे. Triangle ABC similar triangle LMN. Triangle ABC similar triangle LMN. In triangle ABC, AB 5.5, BC 6 cm, CA 4.5 cm. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN हा रेशो तुम्हाला 5:4 दिलाय. काय दिलाय? BC upon MN हा रेशो 5:4 असा रेशो तुम्हाला दिलाय. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायचं पाहिजे, रफ फिगर काढायची. त्यात दोन्ही ट्रायंगल असले पाहिजेत, एबीसी आणि एलएमएन. एबीसी आणि एलएमएन. आता रफ फिगर काढताना सुद्धा जरा विचार करा काय सांगतोय, शांतपणे ऐका. त्याच्यात तो जो शेवटी रेशो दिलाय की नाही, रेशो त्यात BC:MN हा रेशो तुम्हाला काय दिलाय, 5:4. म्हणजे BC 5 असेल तर MN 4 आहे. BC 5 असेल तर MN 4 आहे. म्हणजे याचा अर्थ BC मोठी आणि MN लहान आहे की नाही. बीसी मोठी आणि एमएन लहान म्हणजे ट्रायंगल एबीसी मोठा, कारण त्याच्यात बीसी आलं ना. ट्रायंगल एबीसी मोठा आणि ट्रायंगल एलएमएन काय सांगा, लहान आहे. म्हणजे रफ फिगर काढताना सुद्धा थोडा विचार करून फिगर काढायची. बघा, ट्रायंगल एबीसी थोडा मोठा आहे, ए बी सी, आणि एलएमएन मात्र थोडासा लहान ट्रायंगल आहे, एल एम एन. ह्याच्यात रफ फिगर फार महत्वाची असते बरं का. बघा, AB 5.5, AB 5.5, BC 6 cm, CA 4.5 cm. Construct triangle ABC and LMN आणि एक रेशो दिलाय तुम्हाला BC upon MN हा रेशो तुम्हाला BC upon MN हा रेशो 5:4 दिलेला आहे. ठीक आहे. BC upon MN हा रेशो काय दिलाय तुम्हाला, 5:4. ही तुमची गिवन इन्फॉर्मेशन आहे. बघा, आता ह्याचं पहिले कॅल्क्युलेशनचा पार्ट आधी बघूया. ठीक आहे. बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN गिवन.
ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एल1 गिवन. दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कसे असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. देयरफॉर एबी अपॉन एलएम, एबी अपॉन एलएम इक्वल्स बीसी अपॉन एमएन इक्वल्स AC अपॉन LL. Corresponding sides of similar triangles. Corresponding sides of similar triangles. पण त्यातला एक रेशो आहे ना, एक रेशो mn BC अपॉन mn हा रेशो बघा, हा तुम्हाला 5/4 दिलाय. तर जर हा रेशो 5/4 असेल तर त्याला इक्वल असणारे सगळेच रेशो काय असतील सांगा, 5/4 असले पाहिजेत. खाली लिहायचं BC अपॉन mn इक्वल्स 5/4 गिवन. Therefore, ज्या की हा रेशो 5/4 आहे त्यातील सगळे रेशोज काय असले पाहिजेत, 5/4 असले पाहिजेत. Therefore, AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN is equal to 5/4. आता एक एक रेशो इक्वेट करायचं, खाली कन्सिडर म्हणायचं. AB upon LM इक्वल्स 5/4 हा झाला एक पार्ट. दूसरा BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. तीसरा AC अपॉन LN इज इक्वल टू 5/4. आता फिगर मध्ये बघा, AB 5.5 करा, इथे रिप्लेस करा 5.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. बघा BC किती आहे बघा, 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4. AC किती आहे बघा, 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. बघा इक्वल टू साइन आहे, काही आधी लिहिलं तरी चालतं बघा. सो LN इंटू 5 is equal to 5.5 into 4. 5 ट्रांसफर करा, LM equals 5.5 into 4 आणि अपॉन हे ट्रांसफर केलेले 5 11 चा 55, 11 4 चा 44, म्हणजे तुम्हाला LM ची व्हॅल्यू मिळाली 4.4. LM काय मिळालं तुम्हाला, दिसतं का एकदा बघा लिहिलेलं, खाली लिहिलेलं. LM काय मिळालं तुम्हाला, 4.4. ठीक आहे. नेक्स्ट आता असं तिकडे बघा, MN इंटू 5 इज इक्वल टू 6 इंटू 4. 5 ने डिवाइड करा, MN इज इक्वल टू 6 इंटू 4 अपॉन 5, म्हणजे MN इज इक्वल टू 6 4 चा 24, 24 ला 5 ने डिवाइड केलं की आन्सर येतो 4.8. असं इकडे बघा, LN इंटू 5 इज इक्वल टू 4.5 इंटू 4, 5 ने डिवाइड करा. LN इज इक्वल टू 4.5 इंटू 4 अपॉन 5. 5 9 चा 45, 9 4 चा 36, म्हणजे LN इक्वल्स 3.6. LN इक्वल्स 3.6. ह्या तिन्ही ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या तुमच्या आता फिगर मध्ये लिहायच्या. त्या आता जस्ट आपण मिळवल्या व्हॅल्यूज आहेत 4.4. मी आता मुद्दामून कलर वापरतो बरं का, ह्या मिळवलेल्या व्हॅल्यूज आहेत. तुम्ही सांगा LN किती मिळाले, LN 4.4, MN 4.8 आणि LN 3.6. आता ते सगळे सेंटीमीटर मध्ये असतात बरं का. ठीक आहे, हे सगळे काय असणार आहे, सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर लिहायला पाहिजे होतं आपण, कारण त्यांची गिवन इन्फॉर्मेशन सेंटीमीटर मध्ये, बरोबर आहे. मग इथं सेंटीमीटर आणि सेंटीमीटर झाले आपले. सगळं रफ वर्कचा पार्ट तयार करा. हे रफ फिगर्स, हे कॅल्क्युलेशन्स हे तिथं दाखवायचे बरं का. आणि मग याच्या खाली आता दोन फेअर फिगर्स कॅल्क्युलेट करायचे. त्याकरता तुम्हाला ट्रायंगलचे साइड्स माहिती आहेत बघा. आता मी जे म्हणलं ना माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही, तो प्रॉब्लेम कसा आहे तो बघा.
हा पहिल्यांदा आपल्याला त्यांनी दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा म्हणते, एबीसी आणि एलएमएन दोन्ही करा. पण ठीक आहे, पहिल्यांदा एबीसी आपण करूया. पहिल्यांदा बेस ड्रॉ करा बीसी 6 सेंटीमीटर. आता कंपास घ्या, कंपास त्याच्यामध्ये 5.5 इतकं डिस्टन्स घ्या. इथं बी वरती ठेवा, बी वरती, आणि 5.5 ची आर्क करा. ही 5.5 ची आर्क. मग डिस्टन्स कमी करा, 4.5 करा. सी पासून आर्क करा, सी पासून त्याची आर्क करा, आणि इंटरसेक्शनला ए नाव द्या. हे ह्याला जोडा, हे ह्याला जोडा, आणि काय मेजरमेंट आहे ते लिहून टाका. 5.5 सेंटीमीटर, इकडे 4.5 सेंटीमीटर. हे हा झाला तुमचा ट्रायंगल एबीसी. सेम असाच ट्रायंगल एलएमएन, साईडला जागा असेल तर साईडला करा, खाली करा, जिथं असेल तिथे करा. तर पहिल्यांदा एमएन काढून घ्यायचं. एमएन सांगा, एमएन किती आहे सांगा. एमएन तर 4.8 आहे सेंटीमीटर. मग आता 4.4 डिस्टन्स घ्या कंपासमध्ये, त्याची आर्क करा 4.4. नंतर 3.6 डिस्टन्स घ्या, एन पासून आर्क करा, आणि हे याला जोडून टाका. हा झाला तुमचा 11 ट्रायंगल. हे डिस्टन्स आहे 4.4 सेंटीमीटर, हे डिस्टन्स आहे 3.6 सेंटीमीटर. हा झाला तुमचा ट्रायंगल एलएमएन. या प्रकारे हे दोन ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे. आता जो आपण टाइप बघितला त्यामध्ये एबीसी आणि एलएमएन मध्ये एकही वर्टेक्स कॉमन नसलेला आपण टाइप बघतोय. लक्षात आलं सगळ्यांना? चला नेक्स्ट. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, त्यातल्या ट्रायंगल पीक्यूआर आर, ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर ट्रायंगल एलटीआर, त्याच्यात पण आर आर कॉमन आहे बघा. म्हणजे हा एक वर्टेक्स कॉमन असलेला ट्रायंगलचा टाइप आहे. आपण हा नंतर पाहणार आहोत. थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड ट्रायंगल आरएसटी सिमिलर ट्रायंगल एक्सवायझेड. आरएसटी सिमिलर काय सांगा, एक्सवायझेड. आता याच्यात सांगा आरएसटी एक्सवायझेड काहीही सिमिलर नाही याच्यामध्ये. सांगा आरएस किती आहे 4.5, अँगल आरएसटी किती आहे 40 डिग्री, एसटी 5.7 आहे. कंस्ट्रक्ट ट्रायंगल आरएसटी अँड ट्रायंगल एक्सवायझेड सच दॅट आरएस इज टू एक्सवाय हा रेशो 3:5 दिलाय, किंवा 3/5. आरएस अपॉन एक्सवाय हा रेशो 3/5 आहे. मग मला सांगा आरएस अपॉन एक्सवाय हा रेशो 3/5 आहे, म्हणजे आरएस 3 असेल तर एक्सवाय 5 असेल. म्हणजे आरएस लहान आहे, म्हणजे ट्रायंगल आरएसटी लहान आहे आणि ट्रायंगल एक्सवायझेड थोडासा मोठा आहे. मग फिगर काय टाका बघा. ट्रायंगल आरएसटी आणि ट्रायंगल हा थोडासा एक्सवायझेड मोठा आहे. ट्रायंगल एक्सवायझेड आरएस 4.5 सेंटीमीटर, एंगल आरएसटी 40 डिग्री, एंगल आरएसटी 40 डिग्री, एसटी 5.7, एसटी 5.7, आणि आरएस अपॉन एक्सवाय, आरएस अपॉन एक्सवाय हा रेशो दिलाय तुम्हाला 3/5, म्हणजे 3:5. ठीक. आता ह्याच्यावर आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. बघा ट्रायंगल आरएसटी सिमिलर ट्रायंगल, ट्रायंगल आरएसटी सिमिलर ट्रायंगल एक्सवायझेड गिवन. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, मग याचा अर्थ यातला हा जो अँगल आहे ना, हा एस आणि हा अँगल वाय कॉन्ग्रुएंट असला पाहिजे. देयरफॉर अँगल आरएसटी कॉन्ग्रुएंट अँगल XYZ, congruent angle XYZ corresponding angles of similar triangle. मग RST चं मेजर तुम्हाला 40 दिलेलं आहे, म्हणून XYZ चं पण मेजर 40. Therefore measure angle RST equals measure angle XYZ equals काय असेल सांगा 40 डिग्री. म्हणजे त्यातला तुम्हाला हा अँगल तुम्हाला 40 डिग्री मिळाला. आता राहिला प्रश्न आहे तो साइड्सचा, दोन साइड्सचा. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. काय प्रपोर्शन असेल बघा. RS upon XY is equal to ST upon YZ, ST upon YZ equals RT आणि XZ घ्यायची गरज नाही, कारण RT ची इन्फॉर्मेशन नाही आणि XZ ची इन्फॉर्मेशन नाही, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. बघा RS upon X दोनच साइड आहेत ना याच्यामध्ये, दोन साइडच्या तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या, त्याच्यामुळे त्या दोन साइड्स तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे तिसऱ्या साइडचा रेशो लिहायची गरज नाही. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सांगा
RS upon XY रेशो किती दिलाय तुम्हाला 3/5 बट RS upon XY हा रेशो 3/5 गिवन. मग जर मला सांगा हा रेशो 3/5 असेल तर त्याला इक्वल असणारा प्रत्येक रेशो किती असेल 3/5 असेल. therefore RS upon XY is equal to ST upon YZ equals 3/5. आता पहिल्यांदा हा रेशो इक्वेट करा म्हणजे RS upon XY equals 3/5 आणि ST upon YZ equals 3/5. आता मी एकच फॉर्म्युला सोडवतो. सांगा RS किती आहे 4.5 upon XY equals 3/5. So XY into 3 is equal to 4.5 into 5. 3 ने डिवाइड करा. XY equals 4.5 into 5 upon 3. बघा 3 15 जा 45 आणि 15 5 जा 75 म्हणजे XY ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 7.5. XY किती मिळालं तुम्हाला 7.5 सेंटीमीटर. फक्त दिसतंय का बघा तुम्हाला XY इक्वल्स किती मिळालं तुम्हाला 7.5 सेंटीमीटर. आता इकडे बघा ST ची लेंथ किती आहे 5.7. बघा ना ST किती आहे बघा अपॉन YZ as it is equals 3/5. So YZ into 3 is equal to 5.7 into 5. 3 ने डिवाइड करायचं. So YZ equals 5.7 into 5 upon 3. 3 19 जा 3 19 जा 57 19 5 जा 95. So YZ equals 19 5 जा 95 म्हणजे 9.5 सेंटीमीटर. XY मिळाले 7.5. XY किती मिळाले तुम्हाला XY किती मिळाले 7.5 आणि सेंटीमीटर आणि YZ मिळाले तुम्हाला 9.5 सेंटीमीटर. बस आता ह्या दोन्ही इन्फॉर्मेशन वरून हा ट्रायंगल दोन्ही आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा. पहिल्यांदा हा करून दाखवतो. पहिल्यांदा बेस ड्रॉ करायचा ST किती सेंटीमीटर काढाल 5.7. मग S पासून 40 डिग्रीचा अँगल करा. केवढाही करा म्हणजे लाईन किती वाढवा. हा अँगल किती आहे सांगा 40 डिग्रीचा अँगल करा. मग कंपास मध्ये डिस्टन्स घ्या 4.5 इथे ठेवा आणि 4.5 ची आर्क करा. एवढा हे 4.5 डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. आणि मग हे याला जॉईन करून घ्या. झाला तुमचा ट्रायंगल RST तयार झाला. हे असंच ठेवलं तरी चालतं. हे काही खोडलं पाहिजे असं तसंच ठेवलं तरी चालतं. आता हे इकडचं सगळ्यात पहिल्यांदा काय ड्रॉ करून घ्या YZ किती सांगा YZ 9.5 सेंटीमीटर. मग तिथनं पुन्हा एकदा किती डिग्रीचा अँगल करून घ्या तर हा 40 डिग्रीचा अँगल करून घ्या. कंपास मध्ये 7.5 डिस्टन्स घ्या 7.5 Y वरती कंपास ठेवा 7.5 ची आर्क करा त्याला X नाव द्या. हे डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर आहे आणि मग हे तुम्ही याला जॉईन करून घ्या. झाले तुमचे दोन्ही ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट झाले. ओके आता कॉमन वर्टेक्स असणारे जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन दाखवण्याआधी मी तुम्हाला हाऊ टू ड्रॉ अ कॉन्ग्रेंट अँगल टू द गिवन अँगल युजिंग कंपास हे तुम्हाला मी आधी शिकवतो. काय म्हणलं मी आता की एखादा गिवन अँगल असेल त्याचं मेजर वगैरे आपल्याला काही माहित नाही पण त्यालाच कॉन्ग्रेंट अँगल युजिंग कंपास कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. लक्षात घ्या नीट लक्षात घ्या. हा एक अँगल आहे किती डिग्रीचा आहे काय डिग्रीचा आहे हे आपल्याला माहित नाही. तुम्ही नंतर हवं तर घरात करताना पहिले एक मोजून अँगल ड्रॉ करून घ्या 60 डिग्री 70 डिग्री काही करा. हा अँगल ABC आहे. आता ह्याला मला कॉन्ग्रेंट अँगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. यालाच कॉन्ग्रेंट अँगल कन्स्ट्रक्ट करायचं. काय करायचं राईट पहिल्यांदा एक रे ड्रॉ करून घ्यायचं. रे म्हणजे एक रे ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या कंपास घ्यायचा. कंपास आपला पेन्सिल आणि ते हे असतं ना कंपास घ्यायचं. किती पण अंतर घ्यायचं किती पण B व्हर्टेक्स वरती ठेवायचं आणि
हे बघा अशी एक आर्क करायची, अशी आर्क आता केली बघा मी, अशी ही आर्क करायची, ठीक आहे. आता ते डिस्टन्स हलवायचं नाही, आता जे आर्क केलेलं डिस्टन्स आहे ते अजिबात हलवायचं नाही. ते डिस्टन्स आणायचं, इथं इथे ठेवायचं आणि इथं अशी ती आर्क करून घ्यायची. तीच आर्क करायची, आता इथं ड्रॉ करून घ्यायची. केलं? आता नीट आहे का? फार महत्वाचं आहे. पुन्हा कंपास घ्या. आता कंपास तुमचा इथं, हे बघा हा इंटरसेक्शनचा पॉईंट आहे ना, ह्याच्यावर ठेवा कंपास आणि इथून हे डिस्टन्स किती असं पेन्सिलनं मोजा आणि हे डिस्टन्स हलवायचं नाही, ते इथं आणायचं, इथं ह्याच्यावर ठेवायचं आणि त्या डिस्टन्स एक आर्क करायची, इथेला अशी आर्क करायची, अशी आर्क करायची. हे इथे किती मोजायचं आणि ते त्याच्यावर आणायचं आणि मग त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची. हे आर्क तुमची इथं असेल तर ही लाईन ड्रॉ करायची आणि मग हा अँगल आणि हा अँगल मोजून बघा, 100% ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा जर तुम्ही 60 डिग्रीचा काढला असेल तर हा पण काय असतो, 60 डिग्रीचाच अँगल. हे तुम्हाला जमलं पाहिजे, हा प्रकार. आता माझ्याकडे कंपास नसल्यामुळे जरा ही अडचण येते, पण समजून घ्या की अशा प्रकारे एखाद्या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल काढता येतो. तरी हे आता हे दोन सेपरेट आहेत. तुम्हाला तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय लागतं माहिती का, एकाच लाईन वरती असतं ते, एकाच लाईन वरती. ह्या कन्स्ट्रक्शनचा वापर करून, ऍक्च्युअली तुम्हाला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची असते. आता उदाहरणार्थ म्हणजे काय राहतं तुम्हाला लक्षात, एक स्ट्रेट लाईन आहे आणि इथं एक अँगल असा फॉर्म झाला. मला समजा या पर्टिक्युलर या पॉइंट पासून ह्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, मला ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. मग तुम्ही कशी करणार, तर आता केलेल्या कन्स्ट्रक्शनचा वापर करणार. कसा, बघा कंपास घ्या, इथे ठेवा आणि किती पण डिस्टन्स घेऊन याच्यावर एक आर्क करा. केली आर्क, ते हलवू नका, डिस्टन्स इकडे आणा, त्या पॉइंटवर आणा, इथं जिथनं काढायचं ना त्या पॉइंटवर आणा, तिथं तशीच आर्क करा, सेम त्याच डिस्टन्सची आर्क करा. मग इथून हे डिस्टन्स मोजा, इथलं हे डिस्टन्स मोजा आणि इथं आणा आणि त्या डिस्टन्स एक मार्क करा. आणि आता ही लाईन ड्रॉ करा. माझी वडीलकडे सोडून द्या, पण समजून घ्या, ही लाईन ड्रॉ करा. मला सांगा, हा जेवढा अँगल आहे तेवढाच हा अँगल तुमचा कन्स्ट्रक्ट झाला की नाही? मग जर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर तुम्ही नीट बघा, या लाईन्स पॅरलल असल्या पाहिजेत की नाही, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर लाईन्स पॅरलल असतात. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला पॅरलल लाईनच्या कन्स्ट्रक्शन करता ह्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, ह्याच्यापुढे जे आपण दोन क्वेश्चन्स अजून पाहिलेले नाहीत ते. ओके, नाव सेकंड क्वेश्चन बघा. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR. PQR च्या तुम्हाला तिन्ही साइड्स दिल्यात, PQR च्या तुम्हाला तिन्ही साइड्स दिल्यात, PQ 4.2, QR 5.4, PR 4.8. Construct triangle PQR and LTR such that ratio PQ upon LT 3/4 रेशो दिलाय. PQ upon LT रेशो काय दिलाय तुम्हाला, 3/4. PQ upon LT हा रेशो काय दिलाय तुम्हाला, तर 3/4. नीट लक्षात द्यायचं बरं का, फार महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो कॉमन व्हर्टेक्स आहे की नाही, कॉमन व्हर्टेक्स रफ फिगर बघा, ही कॉमन व्हर्टेक्स आहे ना R, तो आधी पहिल्यांदा काढून इथं लिहून ठेवायचा, डाव्या बाजूला लिहून ठेवायचं. आता ट्रायंगलचं नाव तुमच्या PQR आहे, तर तुम्हाला P हा ऍक्च्युअली हा तो तुमचा ट्रायंगल आहे, बघा हा तो ट्रायंगल. मग आता R जो आहे ना, R तो इथे डावीकडे लिहूनच ठेवायचा. PQR असा तुमचा ट्रायंगल आहे. मग P आणि Q खालीवर झाले तरी चालतं. बघा, एक ट्रायंगल आहे PQR आणि दुसरा ट्रायंगल काय सांगा, LTR. मग आता मला सांगा, PQR आणि LTR विचार असा करा की ट्रायंगल PQR आणि LTR मध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे, तर ते रेशोकडे बघितल्यावर कळतं कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे, हे तुम्हाला रेशोकडे पाहून कळतं. मला सांगा, PQ 3 असेल तर LT 4 आहे की नाही, रेशो बघा 3/4. PQ 3 असेल तर LT 4, म्हणजे PQR लहान LTR मोठा. बघा, PQR लहान तर LTR हा ट्रायंगल थोडासा काय असणार आहे, मोठा असणार आहे. बघा, हा ट्रायंगल आहे PQR, करस्पॉन्डिंग चुकायचं नाही. मग तसा LTR, हा तसा LTR. रफ फिगर फार काळजीपूर्वक काढायची, रफ फिगर फार काळजीपूर्वक काढायची. PQR आणि LTR. सांगा, PQ किती आहे, 4.2. कुठे आहे बघा PQ, इथे आहे बघा 4.2 PQ. त्यानंतर QR किती आहे, 5.4. QR 5.4.
त्यानंतर पी आर झालं, पी क्यू 4.2, क्यू आर 5.4, पी आर 4.8, पी आर 4.8 आणि एक रेशो दिलाय पी क्यू अपॉन एल टी, पी क्यू अपॉन एल टी, बघा पी क्यू अपॉन एल टी हा रेशो तुम्हाला काय दिलाय सांगा, हा रेशो, तर तो रेशो 3/4 म्हणजे 3:4 रेशो दिलाय. पी क्यू अपॉन एल टी हा रेशो काय दिलाय तुम्हाला 3:4, म्हणजे ऍक्च्युअली सगळेच रेशो सगळ्या साईडचे काय आहेत सांगा, तर ते 3/4 रेशो आहेत. ठीक आहे, ही झाली तुमची रफ फिगर, ही झाली रफ फिगर. आता इथे मी रफ फिगरच्या खाली जो पहिला कन्स्ट्रक्शनचा पार्ट करायचा ना तो आधी लिहून ठेवतो. बघा ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर, हे तिथं दाखवायचं नाही का, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल टी आर गिवन. मग आता रेशो लिहा, therefore पी क्यू अपॉन एल टी इक्वल्स क्यू आर अपॉन टी आर इक्वल्स पी आर अपॉन एल आर. हे सगळे रेशोज कोणाला इक्वल पाहिजे, पी क्यू अपॉन एल टी ला. हा, आणि तो रेशो किती आहे 3/4 आहे, म्हणजे सगळे रेशो 3/4 आहेत. बघा नीट ऐकायचं, पी आर अपॉन एल आर, पी आर अपॉन एल आर हा पण रेशो 3/4 आहे, हा पण रेशो काय 3/4 आहे. हे नीट आहे. तर कन्स्ट्रक्शन थोडंसं अवघड आहे, पहिल्यांदा अजिबात कळत नाही, पण जशी प्रॅक्टिस होत राहील तुम्ही सारखं सारखं कराल तेव्हा तुम्हाला ते कळायला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा त्याचा बेस ड्रॉ करून घ्यायचा, फार महत्वाचं आहे बरं कन्स्ट्रक्शन. नीट आहे का, पहिल्यांदा बेस ड्रॉ करून घ्यायचा. सांगा बेस काय आहे सांगा, आरपी किती आहे, आरपी 4.8. हे बघा इथे इथे मी पी दाखवते. आरपी किती आहे 4.8 सेंटीमीटर. नीट लक्षात द्यायचं, आरपी किती आहे 4.8 सेंटीमीटर. ती लाईन थोडी एक्सटेंड करून ठेवायची. आता महत्वाचा पार्ट काय करायचा आहे का, की मला तो जो रेशो आहे की नाही, हा रेशो कसा ऍडजस्ट करायचा आहे बघा. हा रेशो, त्या रेशोची ऍडजस्टमेंट कशी करायची बघा. किंवा आता बाकीचं पण हे करून ठेवू ना, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून ठेवतो म्हणजे अडचण येणार नाही. हा ट्रायंगलचा हा पार्ट आपण कन्स्ट्रक्ट करूया, जे माहिती आहे ते कन्स्ट्रक्ट करूया ना. चला, आर पासून क्यू किती आहे बघा, आर पासून क्यू किती आहे सांगा, आर पासून क्यू तर ते 5.4 आहे. मग इथनं 5.4 ची आर करा. हे बघा आर पासून क्यू 5.4, टी पासून क्यू 4.2, ही झाली 4.2 ची आर. मग हे याला जोडा, हे याला जोडा. ठीक आहे, आणि त्याला फेल्ट एक्सटेंड करून ठेवा. बरं त्या रफ फिगरला बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. फेल्ट एक्सटेंड करून ठेवा. इथे क्यू मिळाले तुम्हाला. क्यू कसं मिळालं सांगा, हे 5.4 सेंटीमीटर आणि हे किती होतं आठवलं का तुम्हाला, 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर. आता मेन पार्ट आहे, एल आणि टी घ्यायचे कुठं पॉइंट्स, एल आणि टी कुठे घ्यायचे. तर इथं त्या आर पॉइंट पासून, या आर पासून एक अँगल ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे एक लाईन ड्रॉ करायची. किती केवढंही करा बरं का, ती काय एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं काही नाही. ना तिथे काय करायचं आपल्याला, लाईन ड्रॉ करून घ्यायची, जशी आता मी केली तशी. एक पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची, केली लाईन सगळ्यांनी ड्रॉ. आता घ्यायचा कंपास. कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्यायचं. कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्यायचं, कितीही घ्या, असं एवढा अंदाज तुमच्या, म्हणजे माझ्याकडे जास्त तुमच्याकडे 1.5 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कितीही डिस्टन्स घ्या. कंपास घ्या, कंपास आर वरती ठेवा आणि त्या रेशोमधला सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे बघायचा, सगळ्यात मोठा 4. मग 4 इक्वल पार्ट करा. बघा आर पासून एक आर्क झाली, एक म्हणजे एक आर्क ही सेम दुसरी आर्क, या पॉइंट पासून असं 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 आर्क करत जातो. ही तिसरी आर्क झाली आणि ही चौथी आर्क झाली. आता काही जणांचं डिस्टन्स कमी असेल तर आर्क अलीकडे येतात, काही जणांचं लांब असेल तर तिकडे जातात. प्रत्येकाचा प्रश्न आहे कुठे येणार काय येणार. किती झालं नावं झालं बघा, R1 R2 R3 आणि R4. रेशो मधला सगळ्यात मोठा नंबर बघायचा 4, तेवढे आर्क करायचे. आता मला सांगा तो रेशो PQ अपॉन LT किती आहे सांगा, 3:4 आहे. रेशो PQ अपॉन LT किती आहे सांगा, 3:4 आहे. बरोबर आहे, रेशो PQ अपॉन. मग 3:4 म्हणजे बघा हे इक्वल 4 पार्ट झाले. त्यातला तिसरा पार्ट आहे की नाही, तिसरा पार्ट
तो 3 नंबर तिथला बघायचा 3. तो जो तिसरा पार्ट आहे ना तो या P ला जोडून घ्यायचा. काय करायचं? तो तिसरा पार्ट आहे तो याला जोडून घ्यायचा. नीट आहे का? हे नीट आहे. आता मला सांगा, मी मगाशी तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन शिकवलं, अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा. अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा हे कन्स्ट्रक्शन शिकवलं. मग आता मला सांगा, या R पासून ह्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ मला काढायची, पॅरलल लाईन करायची. ती कशी काढायची? तर कंपास घ्या, इथं R3 वर ठेवा आणि एक आर्क करा. बघा असं इथं कंपास ठेवा आणि इथून एक आर्क करा. ही झाली. ती कुठेही तिकडे जाऊ दे इकडे जाऊ दे काय विचार करायचा नाही. ही आर्क करा. ते डिस्टन्स हलवायचं नाही, इथं आणायचं आणि आणखी एक आर्क करायची. सेम तीच आर्क इकडे करायची. कुठून? R4 वरून करायची. आता परत कंपास घ्यायचा, हे मोजायचं हे किती आहे हे असं ह्यानं मोजायचं कंपासनं. हे इथं आणायचं आणि इथं मार्क करायचं, आर्क करायचं आणि ह्यातून आणि ह्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची. म्हणजे ह्याला हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे थोडक्यात. म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत. या दोन लाईन्स काय आहेत? पॅरलल. जिथं इंटरसेक्ट झालं की नाही त्याला ते L नाव द्यायचं. काय नाव होतं त्याला? तेव्हा इथे इंटरसेक्ट झाले ना त्याला L नाव द्यायचं. L तिथं बघा. साधा विचार करा, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही, या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही. मला फक्त एवढं सांगा, याचा आणि ह्याचा रेशो किती असेल? तर बघा हे 3 पार्ट आहेत की नाही, 3 पार्ट आणि हे इथून एवढे 4 पार्ट आहेत की नाही, म्हणजे 3:4 रेशो आहे की नाही इथं. बघा 3:4 आणि हे जर पॅरलल असतील तर बीपीटी प्रमाणे आरपी आणि आरएल चा रेशो पण 3:4 झाला की नाही. हे बघा PQ अपॉन LT, RP अपॉन RL हे सगळे रेशो 3:4 आहेत ना. हे सगळे रेशो 3:4 आहेत. किती सोपं आहे का? हे पहिल्यांदा कळत नाही. मी काय म्हणतोय का, R3 आणि R4 यांचा रेशो 3:4 आहे हे तर मान्य आहे. अरे बघा हे 3 पार्ट दिसत नाहीत, 1 2 3 आणि तो चौथा पार्ट झाला तिथे. मग यांचा रेशो आणि यांचा रेशो 3:4 आहे की नाही. मग या दोन लाईन्स पॅरलल आहे. मग RP आणि RL चा रेशो पण 3:4 झाला की नाही. आता RP च्या ऐवजी PR म्हणा. चला PR आणि LR रेशो काय झाला? 3:4. बरोबर. PR आणि LR चा रेशो 3:4 आहेच आहे. म्हणजे हा रेशो तुम्हाला 3:4 मिळाला. आता परत हे बघा अशी लाईन पॅरलल काढायची मला. मग या अँगलला इथं कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करा. या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करा. कंपास P वर ठेवा. हे बघा कंपास P वर ठेवा. आता कलर चेंज. कंपास P वरती ठेवा. हा कंपास P वरती ठेवा. एक आर्क करा. केवढी काढायची असते ती तुमचा प्रश्न आहे. वहीतले मेजरमेंट बघून ऍडजस्ट करा. ते डिस्टन्स हलवू नका. L वरती ठेवा. आर्क काढा. काही जणांचे आर्क इकडे येते, येऊ देत, कुठे येऊ दे, घाबरायचं नाही. आता इथून हे डिस्टन्स मोजा. मोजलं. इथं आणा. मार्क करा आणि आता ह्यातून आणि ह्यातून जाणारी लाईन ड्रॉ करा. हे इंटरसेक्शन आणि ह्यातून जाणारी लाईन ड्रॉ करा. आता ती माझी लाईन सरळ येणार नाही कारण माझं हा पट्टी स्केल नाही आहे माझ्याकडे. ठीक आहे. आणि जिथं इंटरसेक्ट झाली त्याला काय नाव द्या? तिकडे टी नाव द्या. टी नाव द्या. आणि आता साधा विचार करा. तेवढा इथून एवढा रेशो किती आहे? 3:4 आहे. मग इथून एवढा रेशो किती आहे? 3:4. या दोन लाईन्स पॅरलल आहेत त्यामुळं RQ आणि RT चा रेशो पण किती आला? 3:4 आला. म्हणजेच QR आणि TR चा रेशो किती आला? QR आणि TR चा रेशो किती आला? तोही 3:4 आला. 3:4. हे सगळे रेशोज काय आहेत सांगा? 3:4 आहेत. हे झालं तुमचं फेअर कन्स्ट्रक्शन. हा व्हिडिओ असं 3-3, 4-4 वेळा बघा आणि ते कन्स्ट्रक्शन करा. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? हा झाला तुमचा त्यातला फर्स्ट क्वेश्चन, ज्याच्यात एक पॉइंट काय होता? कॉमन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करणार आहे.